मान्यवरांच्या स्वागतासाठी आमदार सावकर साहेब. वारणेच्या या पवित्र भूमीमध्ये वारणा परिसरातल्या महिला शक्तीनं निर्माण केलेल्या कामाचा सुवर्ण महोत्सव साजरा करावा. वारणा परिसरात सुरू झालेल्या शैक्षणिक क्रांतीची 60 वर्ष पूर्ण होत असताना त्याचा हिरक महोत्सव साजरा करावा आणि ह्या परिसरातल्या सुरू असलेल्या सकारात्मक कामाला अजून एका नव्या जिद्दीनं स्वीकारावं. या कामामध्ये सहभागी झालेल्या सगळ्या वाडवडिलांची आठवण करावी आणि विशेष करून ह्या परिसराला सगळ्या देशामध्ये ज्यांनी वेगळ्या अर्थानं उभा केलं ते ह्या विभागातल्या महिला शक्तीचा सन्मान करावा, यासाठी म्हणून आयोजित केलेला हा एक विराट सोहळा. या सोहळ्यामध्ये आपल्या परिसरातल्या सगळ्या महिलांच्या सन्मानासाठी त्यांनी केलेल्या कार्याची खरं तर ज्यांना ओळख करून देण्यासाठी आज आपण ज्यांना या ठिकाणी आमंत्रित केलंय त्या भारताच्या 15व्या राष्ट्रपती आणि ज्यांचं नाव, ज्यांचं व्यक्तित्व खरं तर एक महिला काय करू शकते, आदिशक्तीचं रूप म्हणून ती कशी काम करू शकते, कितीही संकट आली तरी ती किती ताकदीनं उभा राहू शकते, या सगळ्याचं प्रतीक म्हणून ज्यांनी आपलं आयुष्य आपल्या सगळ्या जनमानसांच्या मध्ये उभा केलेला आहे त्या द्रौपदी मुर्मूजी या आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन खरं तर आज आपल्या वारणा नगरीमध्ये ह्या ठिकाणी आल्या. आणि मला सांगायला आनंद होतोय की ह्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा ह्या देशाचं कोणतरी राष्ट्रपती कोल्हापूरमध्ये सार्वजनिक कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहतोय आणि ते भाग्य खरं तर तुमच्या आणि माझ्या ह्या वारणेच्या भूमीला मिळतंय. आपल्या सगळ्या वारणावासियांच्या वतीनं शाहूवाडी तालुका असेल, पन्हाळा तालुका असेल, हातकलंगडे असेल, शिराळा असेल, वाळवा असेल, करवीर असेल, ह्या सगळ्या परिसरातून ह्या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या महिला शक्तीच्या वतीनं, या कोल्हापूरच्या वाघिणींच्या वतीनं मी मनापासून आदरणीय राष्ट्रपतींचं या वारणेच्या पावनभूमीमध्ये स्वागत करतो. मला आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की राष्ट्रपतींनी ह्या कार्यक्रमाला यावं आणि वारणेतलं हे सुरू असलेलं काम त्यांनी बघावं. ह्याच्या अगोदर आलेले माजी राष्ट्रपती कलाम साहेबांनी त्यांच्या पुस्तकामध्ये वारणेचा केलेला उल्लेख याही राष्ट्रपतींच्या नजरेसमोर यावा म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना या कार्यक्रमासाठी ज्यांनी विनंती केली. आणि मला आवर्जून ह्या ठिकाणी सांगितलं पाहिजे की ह्या देशामध्ये महाराष्ट्र हे पहिलं असं राज्य ज्यांच्या नेतृत्वाखाली एक वेगळं काम करू पाहते की महिला शक्तीचा सन्मान करणारं एक वेगळं पर्व खरं तर ज्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात आज सुरू झालेला आपण बघतोय. म्हणजे मुलगी जन्माला आली तर तिचं स्वागत करणारी योजना महाराष्ट्रानं निर्माण केली. मुलींच्या शिक्षणासाठी सगळी मदत सरकार करणार अशा प्रकारचं देशातलं पहिलं धोरण ह्या राज्यानं स्वीकारलं. आणि माझ्या लाडक्या बहिणीपर्यंत काही ना काही भाऊबीज मला थेट तिच्यापर्यंत पोचवली पाहिजे म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहिणीसारखी योजना ज्यांनी प्रत्यक्षात कृतीत आणून दाखवली ते महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री. आणि मला देवेंद्रजी आनंद होतोय की तुम्ही सांगितल्यामुळं खरं तर आम्हा वारणावासियांना द्रौपदी मुर्मूजींचा एवढा मोठा सन्मान करायचा या ठिकाणी योग आला. मी तुमचं सुद्धा माझ्या सगळ्या वारणेतल्या माझ्या परिवाराच्या वतीनं या भूमीमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. खरं तर राष्ट्रपती येणार आणि म्हणून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खरं तर त्यांनी सुद्धा नव्यानंच परवा त्यांची महाराष्ट्रामध्ये नेमणूक झाली आणि आम्ही परवा त्यांना जाऊन भेटलो. तामिळनाडूचे असणारे राज्यपाल राधाकृष्णजी आणि त्यांना विनंती केली की राष्ट्रपती महोदया वारणानगरमध्ये येत आहेत, आपण आलं पाहिजे. आणि खरोखर आपल्या विनंतीला मान देऊन तेही आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत.
मी त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। आदरणीय या सगळ्या महिलांचं काम बघण्यासाठी, आपल्या परिसरातल्या महिलांची शक्ती बघण्यासाठी खरं तर महाराष्ट्रातून केंद्रामध्ये क्रीडा खात्यासारख्या एका महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी केंद्रीय मंत्रिमंडळात ज्यांना मिळालेली आहे, त्या महाराष्ट्राच्या आदरणीय रक्षाताई त्यासुद्धा आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत। त्यांचं सुद्धा मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो। आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र आणि उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचं महाराष्ट्रातलं मंत्रिपद सांभाळणारे, आणि मला आवर्जून उल्लेख देवेंद्रजी केला पाहिजे की मागच्या वेळेला आपला कार्यक्रम राष्ट्रपतींचा ठरला, पुराची परिस्थिती आली आणि आपल्याला तो रद्द करावा लागला, आणि नंतर हा 2 सप्टेंबरचा शेवटचा श्रावण सोमवारी हा कार्यक्रम घ्यावा आणि एका ऐतिहासिक भूमीमध्ये शिवशंकराच्या या पवित्र महिन्यामध्ये पुन्हा एका नव्या संकल्पाला सामोरं जावं, हा दृष्टिकोन आम्ही ठेवला आणि चंद्रकांत दादांना विनंती केली होती की वारणा विद्यापीठाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे त्या ठिकाणी प्रलंबित आहे आणि आम्हाला राष्ट्रपतींच्या हस्ते ह्या विद्यापीठाची सुरुवात करायची आहे, तर 2 तारखेच्या आत काही करून आम्हाला ही मंजुरी द्यावी आणि खरोखर स्वतःची फाईल फिरवावी। तशी वारणा विद्यापीठाची फाईल कॅबिनेटपर्यंत आणली आणि तुम्ही सगळ्या मंत्रिमंडळानं महाराष्ट्रातलं पहिलं स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटीचं हे विद्यापीठ आम्हा वारणावासियांचा गौरव करत असताना, आमच्या शैक्षणिक कामावरचा विश्वास व्यक्त करत असताना आम्हाला त्या ठिकाणी सुपूर्द केलं। मी चंद्रकांत दादांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, माझे मित्र, अनेक वर्ष आम्ही जिल्हा बँक असू दे, जिल्हा दूध संघ असू दे, जिल्ह्याच्या राजकारणात देवेंद्रजी आम्ही कायम एकत्र असतो। जे पक्षीय राजकारण जरी बाजूला असलं, आज तुमच्या निमित्तानं मुश्रीफ साहेबांनी आम्ही एकत्र आलोय, म्हणजे राज्याच्या राजकारणात असे माझे मित्र पालकमंत्री मुश्रीफ साहेब, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो। आपल्या जिल्ह्यातले दोन्ही खासदार आदरणीय धनंजयजी महाडिक साहेब आणि आदरणीय धैर्यशीलजी माने साहेब, या दोघाही खासदारांचं मी वारणेच्या या पावनभूमीमध्ये स्वागत करतो। खरं तर वेळ खूप झालाय, प्रमुख लोकांची भाषणं आपल्याला ऐकायची आहेत। मी माझ्या मनोगतामध्ये 2-3 गोष्टींचाच या ठिकाणी उल्लेख करणार आहे की कोल्हापूरच्या रणरागिणींचा इतिहास हा मागं वळून बघितला तर फार मोठा आहे। मला आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की शिवछत्रपतींचा आदर आणि सन्मान या स्वराज्याची स्थापना करणारा राजा म्हणून आपण सगळेजण करतो, आणि हे राज्य स्थापन झाल्यानंतर शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराज दुर्दैवानं औरंगजेबाला सापडले, त्यांची हत्या झाली, संभाजी महाराजांच्या मुलाला अटक केली गेली आणि स्वराज्याचं नेमकं काय होणार हा प्रश्न खरं तर त्या ठिकाणी उभा राहिला। राजाराम महाराजांनी ही जबाबदारी सांभाळली, पण दुर्दैवानं राजाराम महाराजांना तब्येतीनं साथ दिली नाही आणि एवढ्या मोठ्या कष्टानं निर्माण झालेलं हे स्वराज्य पोरकं होणार का हा प्रश्न निर्माण झालेला असताना राजाराम महाराजांच्या पत्नी रणरागिणी ताराराणी या कोल्हापूरच्या पवित्र भूमीतून स्वराज्याची जबाबदारी घ्यायला त्या ठिकाणी उभा राहिल्या आणि ताराराणींनी ही खिंड लढवत ठेवली आणि त्यामुळे हे स्वराज्य अबाधित राहिलं। त्या ताराराणींच्या महिला शक्तीची परंपरा लाभलेला हा जिल्हा आहे आणि तेच काम या परिसरामध्ये वारणेतल्या महिलांनी 1974 साली त्या ठिकाणी सुरू केलं। लिज्जत पापड केंद्रासारखं पापड केंद्राचं एक व्यासपीठ सुरू झालं। ग्रामीण भागातलं एक डिपार्टमेंटल स्टोअर ज्याच्या 90% सभासद महिला आहेत, ते आज देशातलं सहकारातलं सगळ्यात मोठं डिपार्टमेंटल स्टोअर म्हणून नावारूपाला आलं, ते ह्या परिसरातल्या महिलांनी निर्माण केलं। सावित्री महिलासारखी एक संस्था वारणा दूध संघाला लागणारं पॅकिंग मटेरियल बनवण्यासाठी अस्तित्वात आली। वारणा महिला पतसंस्थेसारखी एक संस्था आज 225 कोटीच्या वर ठेवी 750 कोटीची उलाढाल करत असताना एक महिलांची शक्ती काय करू शकते याचं रूपक म्हणून त्या ठिकाणी जन्माला आली। वारणा भगिनी मंडळ अस्तित्वात आलं। माझी आई असेल, आमची आजी असेल आणि त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या आज आमच्यात नसणाऱ्या अनेक महिला भगिनींनी महिलांच्या सन्मानाचं हे शक्तीपीठ वारणा नगरमध्ये त्या ठिकाणी अस्तित्वात आणलं आणि त्याची 5 दशकं आज पूर्णत्वाला जात आहेत।
आणि मी या व्यासपीठावरून नम्रपणानं सांगेन, खरं तर या महिलांच्याबद्दल माझी मुलगी ईशानी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करणार होती, पण राष्ट्रपतींचा कार्यक्रमात अनेक प्रोटोकॉल असतात, त्यामुळे ती बोलू शकली नाही. आणि मी तिच्या भाषणातल्या 2च ओळी मी आपल्याला सांगणार आहे की प्रामुख्यानं वारणा परिसराची जी श्रीमंती आज तुम्ही बघताय, वारणा हे नाव काहीतरी वेगळं करत असताना ह्या देशामध्ये आज जे तुम्ही बघताय, आणि याचं खरं कारण की ह्या वारणा पंचकृषीतल्या महिला, कोल्हापूर जिल्ह्यातल्या महिला, वारणा काठच्या सांगली जिल्ह्यातल्या महिला ह्या सुखानं, समाधानानं आणि आनंदानं या वारणेच्या विकासाच्या क्षेत्राला आशीर्वादित करतायत. आणि म्हणून वारणा आज देशामध्ये काही वेगळं काम करतंय. हे वारणेचं सगळं यश ह्या आमच्या परिसरातल्या सगळ्या स्त्री शक्तीला अर्पण करावं, इतकं मोठं काम खरं तर त्यांनी या ठिकाणी निर्माण केलंय. विद्यापीठाबद्दल आणि शिक्षण संकुलाबद्दल जास्त बोलायला वेळ नाही, पण मी एवढंच म्हणेन की 1964 साली कराडपर्यंत सुद्धा कॉलेज नव्हतं. कोल्हापूर नंतर कुठेही कॉलेज नव्हतं. त्या काळामध्ये हे कॉलेज निर्माण झालं आणि त्यापासून हे काम आज अविरतपणे त्या ठिकाणी सुरू आहे. अनेक विद्याशाखा या ठिकाणी आहेत आणि आज वारणा हे विद्यापीठ म्हणून अस्तित्वात येते. नवीन शैक्षणिक धोरण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हा देश जे स्वीकारू पाहतोय, त्या नव्या शैक्षणिक धोरणामार्फत नवा माणूस निर्माण करण्याचं एक वेगळं काम खरं तर ह्या माध्यमातून आज त्या ठिकाणी अस्तित्वात येते. आणि हेही काम आपल्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही वारणावासीय चांगले करून दाखवू. या परिसरातली नवी पिढी आंतरराष्ट्रीय बाजारपेठातल्या व्यासपीठात आत्मविश्वासानं उभे राहील, यामध्ये वारणेच्या विद्यापीठाचं मोठं योगदान असेल, अशी ग्वाही मी ज्योतिर्लिंगाच्या साक्षीनं आपल्या सगळ्यांना या व्यासपीठावर त्या ठिकाणी देतो. खरं तर ज्यांना आपण आज या ठिकाणी बोलवलंय त्या राष्ट्रपतींच्याकडनं जेवढं शिकावं तेवढं थोडं आहे. ईशानीच्या शब्दात जर सांगायचं झालं तर राष्ट्रपती महोदयांच्याबद्दल देवेंद्रजी तिनं सांगितलं होतं की प्रगती करताना कुणाच्या आडवी जात येत नाही, याचा आदर्श आपल्या राष्ट्रपती आहेत. एका आदिवासी पाड्यावर जन्माला आलेली मुलगी, खान कामगार आई वडील असणाऱ्या घराला आलेली मुलगी आज ह्या देशाची प्रथम नागरिक म्हणून आपल्या समोर उपस्थित आहे. खरं तर प्रगतीच्या आड पैसा येत नाही, गरिबी येत नाही, याचा आदर्श आहेत आपल्या राष्ट्रपती. खरं तर दुःखाचा कितीही मोठा डोंगर आपल्या समोर उभा राहिला तर त्या दुःखाच्या पहाडावर उभा राहून सुद्धा यशाचा झेंडा फडकवता येतो, याच्या आदर्श आहेत आपल्या राष्ट्रपती. आणि एवढं मोठं हे भव्य व्यक्तिमत्व आज वारणेच्या ह्या कामाला आशीर्वादित करण्यासाठी, कामाचं कौतुक करण्यासाठी आम्हाला मिळालं. मी पुन्हा एकदा त्यांचं भारताच्या प्रथम नागरिक म्हणून एक चांगला राष्ट्रपती आमच्या देशवासियांना मिळालाय, त्याच्या वतीनं ही नवी प्रेरणा आम्हाला आज मिळते. त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे ऋण व्यक्त करतो आणि माझं स्वागताचं मनोगत संपवतो. राष्ट्र की चेतना, भारत की माननीय राष्ट्रपति महोदय जी का स्वागत। राज्याभिषेक का 350वां वर्ष मनाया जा रहा है। इसी अवसर पर शिव राज्याभिषेक समारोह का यह तैलचित्र किसी महिला ने बनाया हुआ भारतवर्ष का पहला तैलचित्र है। नम्र भाव से आग्रह करती हूँ कि कृपया अपनी शुभंकरों से वारणा यूनिवर्सिटी का डिजिटल उद्घाटन करें। बहुत ही अविस्मरणीय क्षण हम सभी के लिए महाराष्ट्र की पहली स्टेट पब्लिक यूनिवर्सिटी वारणा यूनिवर्सिटी का शुभारंभ। आणि यानंतर महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपणास आदरपूर्वक विनंती आहे आपण या प्रसंगी मार्गदर्शन करावे। स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। महालक्ष्मी आई अंबाबाई यांच्या चरणी नतमस्तक होतो। आपल्या आराध्य ज्योतिबांच्या चरणी नतमस्तक होतो। आणि आज आपल्या सर्वांकरता ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की भारताच्या महामहिम राष्ट्रपती आदरणीय द्रौपदी मुर्मूजी आपल्या वारणा समूहामध्ये या ठिकाणी आलेले आहेत। महामहिम राष्ट्रपति जी, मैं आपका कोल्हापुर में और इस वारणा की भूमि में
बहुत बहुत स्वागत करता हूं और आपको धन्यवाद भी देता हूं। मंचावर उपस्थित असलेले आपले माननीय राज्यपाल महोदय, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, पालकमंत्री हसन मुश्रीफ जी, आमचे सहकारी मंत्री चंद्रकांत दादा पाटील जी, खासदार धनंजय महाडिक जी, खासदार धैर्यशील माने जी, ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, आपल्या सर्वांचे अतिशय लोकप्रिय आमदार, माजी मंत्री आणि माझे देखील परम मित्र श्री विनय कोरे सावकार, या ठिकाणी उपस्थित श्रीमती शुभलक्ष्मीताई कोरे, श्री निपुंजी कोरे, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित समोर बसलेले सर्व मान्यवर, विशेष रूपाने या ठिकाणी उपस्थित सर्व आमच्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की वारणा परिवाराला या ठिकाणी 50 वर्ष पूर्ण होत आहेत। आपण सुवर्ण महोत्सव साजरा करतोय आणि त्यासोबत शिक्षणाची जी मुहूर्तमेढ झाली त्याला देखील 60 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यामुळे हा एक मोठा सोहळा महामहिम राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते या ठिकाणी पार पडतोय आणि या टप्प्यावर एक चांगलं विद्यापीठ देखील या ठिकाणी सुरू झालेलं आहे। मला असं वाटतं की आज ज्यावेळी मी संपूर्ण हा कार्यक्रम पाहतोय त्यावेळी माझ्या लक्षात असं आलं, मी मुंबईहून या ठिकाणी आलो, मुंबईला मला अरबी महासागर पाहायला मिळाला आणि या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणींचा महासागर मला पाहायला मिळतो आहे। तमाम लाडक्या बहिणी या ठिकाणी आलेल्या आहेत, कारण स्वर्गीय तात्यासाहेब कोरेंनी, ज्यांना आपण सहकार महर्षी म्हणतो, खऱ्या अर्थानं आजपासनं 5-6 दशकं आधी हे समजून घेतलं होतं की विकासामध्ये जोपर्यंत महिलांची भागीदारी वाढणार नाही तोपर्यंत आपल्याला विकास करता येणार नाही। आणि म्हणून त्यांनी सहकाराचं क्षेत्र असेल, उद्योगाचं क्षेत्र असेल, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे शिक्षणाचं क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्राचा विस्तार करताना महिलांची भागीदारी ही खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घेतली। आणि म्हणूनच आज आपल्याला पाहायला मिळतंय हे जे काही एक बदललेलं चित्र आहे, ही जी काही समृद्धी आहे, प्रत्येक कुटुंबापर्यंत हा जो काही एक स्पर्श आहे तो स्पर्श खऱ्या अर्थानं त्यांनी जो विचार मांडला आणि तोच विचार आज कोरे परिवार या ठिकाणी ज्या प्रकारे चालवतोय, त्यामुळेच हे परिवर्तन खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतंय। सहकारातनं क्रांती घडू शकते याचं खरं मॉडेल जर कोणाला पाहायचं असेल तर त्या वारणामध्ये येऊन लोकांनी ते बघितलं पाहिजे। इतकं सुंदर मॉडेल या ठिकाणी तयार झालं आहे। साखर कारखाना असेल, दूध उत्पादक संघ असेल, दूध वाहतूक संघ असेल, शिक्षण मंडळ असेल, वीज निर्माण संस्था असेल, सहकारी बँक असेल, महिलांची पतसंस्था असेल, शेती प्रशिक्षण संस्था असेल, चॅरिटेबल मेडिकल ट्रस्ट असेल, सत्कार्य संवर्धन मंडळ असेल, व्यायाम मंदिर असेल, सुराज्य फाउंडेशन असेल, भगिनी मंडळ असेल, सहकारी ग्राहक चळवळ असेल, महिला औद्योगिक सहकारी चळवळ असेल, वारणा बाजार असेल, यादी संपतच नाही। सर्व क्षेत्रांमध्ये झालेली ही क्रांती खरोखर थक्क करणारी क्रांती आहे। 3000 कोटीच्या घरातली उलाढाल आज वारणा परिवार करतो आहे। हे खरं म्हणजे देशातलं एक अत्यंत मोठं उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। आणि म्हणूनच आज खरं म्हणजे ज्यावेळी देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आपल्याला सांगतात की आपल्याला 2047 साली विकसित भारत तयार करायचा आहे आणि विकसित भारत जर तयार करायचा असेल तर मोदीजी म्हणतात की जोपर्यंत लोकसंख्येचा 50% हिस्सा असलेल्या आमच्या महिला या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू होणार नाही
तोपर्यंत विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करता येत नाही. आणि म्हणून मोदीजींनी देखील बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं तर लखपती दीदीपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यासोबत त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन महाराष्ट्रामध्ये देखील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आमच्या सरकारनं आपल्या महिलांना सशक्त करण्याकरता अनेक योजना हातामध्ये घेतल्या, ज्याचा उल्लेख सावकारांनी केला. लेक लाडकीसारखी योजना असेल की ज्या योजनेच्या माध्यमातून मुलगी जन्माला आल्यापासून 18 वर्षाची होतपर्यंत त्या मुलीला 1 लाख रुपये देण्याचा निर्णय असेल, किंवा या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिन्याला 1500 रुपये भाऊबीज आमच्या महिलांच्या खात्यात देण्याचा विषय असेल, किंवा आमच्या महिलांना त्या ठिकाणी ST मध्ये 50% तिकिटात प्रवास करण्याची सोय असेल. आणि मला हे सांगितलं पाहिजे, ज्यावेळी आम्ही 50% तिकिटाची सोय केली, STचे लोक आमच्याकडे आले, म्हणाले ST तोट्यामध्ये चालली आहे, असा निर्णय घेऊ नका. पण निर्णय घेतल्याचा परिणाम असा झाला की इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या महिलांनी प्रवास सुरू केला की तोट्यात असलेली ST फायद्यामध्ये आली. म्हणजे मातृशक्ती काय घडवू शकते हे आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहे. आज आपण आपल्या मुलींकरता त्या ठिकाणी मोफत शिक्षणाची व्यवस्था केली. आपल्या मुली शिकतील तरच देश पुढे जाईल. आणि अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतं की आपल्या समाजामध्ये मुलांना तर शिकवलं जातं आणि मुलींना सांगितलं जातं तुला शिकवण्याकरता आता आमच्याकडे पैसे उरलेले नाहीत. आणि म्हणून सरकारने निर्णय घेतला की कुठल्याही प्रकारचा कोर्स असो, प्रायव्हेट कॉलेज असो, सरकारी कॉलेज असो, 507 कोर्सेस, इंजिनिअरिंगपासनं मेडिकलपासनं MBA पासनं सगळ्या कोर्सेसमध्ये आमच्या मुलींना शिक्षण फ्री करण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने या ठिकाणी घेतला. त्यामुळे उद्याच्या काळामध्ये निश्चितपणे या भारताचं नेतृत्व आमची नारी शक्तीच करणार आहे. आणि त्याचंच प्रतीक जर कोणी असेल तर आज आपल्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजी आहेत, ज्यांनी एका शिक्षिकेपासनं गव्हर्नरपर्यंत आणि गव्हर्नरपासनं तर राष्ट्रपतीपर्यंत या ठिकाणी आपलं काम करून आपली चुणूक दाखवलेली आहे. मला असं वाटतं ही प्रेरणा खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळते. आणि ही गोष्ट देखील खरी आहे की जे द्रष्टे असतात त्यांना गोष्टी आधीच समजतात. अशाच प्रकारचे द्रष्टे खऱ्या अर्थानं सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे होते. आणि म्हणून त्यांनी 50-60 वर्षापूर्वी हा निर्णय केला की आपल्या या सगळ्या विकासाच्या प्रवाहामध्ये महिलांची भागीदारी जास्तीत जास्त असली पाहिजे. आणि आज तीच भागीदारी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. सावित्री महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून मिनरल वॉटर प्लांट ही एक अतिशय चांगली अशा प्रकारची संकल्पना या ठिकाणी आली आहे. आणि मला असं वाटतं की शोभाताई कोरे वारणानगर महिला सहकारी पतसंस्थेच्या विस्तारित इमारतीचं उद्घाटन देखील या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्यातनंही महिलांच्या सक्षमीकरणाकरता अनेक कार्यक्रम हे या ठिकाणी चाललेले आहेत. खरं म्हणजे एका गोष्टीचा उल्लेख मी केला पाहिजे. आमचे मित्र या ठिकाणी विनय कोरेजी एक असं व्यक्तिमत्व आहे की अतिशय शांतपणे क्रांती घडवणारं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे यांचा स्वभाव शांत आहे, पण शांतीतून क्रांती कशी घडवायची हे यांच्याकडनं शिकलं पाहिजे. अतिशय कल्पक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व. आणि राजकारणात असताना केवळ समाजाचा विचार, समाजामध्ये कसं परिवर्तन झालं पाहिजे असा विचार यांच्या ठायी सातत्याने असतो. आणि त्यांचा संपूर्ण कोरे परिवार हा सातत्याने हेच काम करताना आपल्याला पाहायला मिळतो. खरं म्हणजे एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी मी निश्चितपणे केला पाहिजे की तात्यासाहेब कोरेंना आपण सहकार महर्षी तर म्हणतो, पण कदाचित कुठेतरी एक गोष्ट राहून गेली जी मला असं वाटतं की त्यांनाही पद्म पुरस्कार या ठिकाणी मिळायला पाहिजे होता. आणि म्हणून निश्चितपणे सरकारच्या वतीनं आम्ही या ठिकाणी शिफारस करू की या सुवर्ण जयंतीच्या निमित्ताने ज्यांनी सहकार काय असतो, परिवर्तन काय असतं, लोकांपर्यंत समृद्धी कशी पोचवायची, महिलांचं सक्षमीकरण कसं करायचं हा वास्तुपाठ आपल्याला दिला,
त्या सहकार महर्षी तात्यासाहेब कोरेंना पद्म पुरस्कार मिळावा अशा प्रकारची शिफारस निश्चितपणे आम्ही करू हा विश्वास या निमित्ताने देतो. पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमाबद्दल आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. विशेषतः आमची मातृशक्ती एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी आली, त्या मातृशक्तीला प्रणाम करतो. पुन्हा एकदा महामहिम राष्ट्रपती महोदयांचं स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. और अब विश्व के सबसे बड़े लोकतंत्र की प्रथम नागरिक, देश की करोड़ों महिलाओं का प्रेरणा स्रोत, नारी शक्ति की जीती जागती मिसाल, भारत की माननीय राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मू जी महोदया, अत्यंत आदर भाव से अनुरोध है कि कृपया अपने आशीर्वचनों से हमें कृतार्थ करें. परम आदरणीय राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मू जी महोदया. श्री बारणा महिला सहकारी उद्योग समूह के स्वर्ण जयंती समारोह में उपस्थित महाराष्ट्र के राज्यपाल श्री CP राधाकृष्ण जी, केंद्रीय युवा कार्यक्रम और खेल मंत्रालय के राज्य मंत्री श्रीमती रक्षा निखिल खड़से जी, उप मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, अहमदनगर के पालक मंत्री श्री हसन मुश्रीफ जी, महाराष्ट्र सरकार में मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटिल जी, कोल्हापुर के सांसद श्री धनंजय महादिक जी, सांसद श्री धैर्यशील माने जी, महाराष्ट्र विधानसभा के सदस्य और श्री बारणा समूह के प्रमुख श्री विनोय वलसराव कोरे जी, श्री बारणा महिला सहकारी उद्योग समूह की अध्यक्ष श्रीमती शुभलक्ष्मी कोरे जी, बारणा सहकारिता बैंक के अध्यक्ष श्री त्रिपुण कोरे जी, मंचासीन अधिकारीगण, गणमान्य अतिथियों, श्री बारणा समूह से जुड़ी बहनों और भाइयों, देवियों और स्वजनों, सभी को नमस्कार, जुहार। आज श्री बारणा समूह के इस महत्वपूर्ण कार्यक्रम में आप सबको संबोधित करते हुए मुझे हार्दिक प्रसन्नता हो रही है। इस अवसर पर वारणा क्षेत्र के सर्वांगीण विकास में अपना योगदान देने के लिए मैं इस समूह से जुड़े सभी लोगों की बहुत बहुत सराहना करती हूँ। मैं बारणा समूह के संस्थापक श्री विश्वनाथ राव कोरे और तत्या साहेब कोरे जी को आदर के साथ याद करती हूँ, जिनकी दूरदर्शिता और मेहनत से बारणा घाटी की बंजर भूमि आज हरी भरी है। ये बहुत ही खुशी की बात है कि उनके पुत्र श्री विनोय विलासराव कोरे जी तत्या साहेब की संकल्प को आगे बढ़ा रही है। देवियों और स्वजनों, किसी भी समाज के समेकित विकास के लिए उसके सभी सदस्यों का सर्वांगीण विकास आवश्यक है। महिलाएं समाज के अहम हिस्सा है। उनकी उपेक्षा करके कार्य भी समाज विकास नहीं हो सकता है। महिलाओं की क्षमता और शक्ति में विश्वास जताते हुए उनको आत्मनिर्भर बनाने के उद्देश्य से 50 वर्ष पहले तत्या साहेब जी ने महिला सरकारी उद्योग समूह को स्थापना की थी। आज जहां यहाँ उपस्थित बेटियां और बहनों को देखकर मैं कह सकती हूँ कि उनका विश्वास सही था। इस समूह ने अनेक उद्यमों के द्वारा महिलाओं को आर्थिक और सामाजिक रूप से सशक्त बनाया है। देवियों और स्वजनों, भारत में आधुनिक सहकारिता की शुरुआत भले ही 20वीं शताब्दी में हुई थी, लेकिन पारस्परिक सहायता, सेवा, सामाजिक स्वामित्व, न्याय और एकता तथा भाईचारे जैसी सहकारिता के संस्कृति, सिद्धांत और भारतीय सभ्यता के मूल में रहे हैं। प्राचीन काल से इनकी झलक हमें श्रेणी और गौण जैसे सामाजिक संस्थाओं में मिलती है। मेरा मानना है कि सहकारिता समाज में निहित शक्ति का सदुपयोग करने का उत्तम माध्यम है। इसके
सिद्धांतों संविधान के परिकल्पना न्याय, एकता और भाईचारे की भावना के अनुरूप है। जब अलग अलग वर्ग और विचार के लोग सहकार के लिए एकजुट होते हैं तो उन्हें सामाजिक विविधता का लाभ मिलता है। निजी उद्यम और व्यापार ने देश के आर्थिक विकास में महत्वपूर्ण भूमिका निभाई है, लेकिन सहकारिता का योगदान देश के विकास में अतुलनीय है। अमूल और लिज्जत पापड़ जैसी घर घर में जाने वाले ब्रांड सहकारिता की ही देन है। मॉडर्न मैनेजमेंट में भी सहकारिता को महत्व दिया जाता है, क्योंकि किसी भी संस्था या समाज को सुचारू रूप से कार्य करने के लिए जिसकी जरूरत है वो सहकारिता से निहित है। आज इस वाराणा घाटी में जो विकास हुआ है उसके मूल में सहकारिता ही है। आज भारत विश्व का सबसे बड़ा दूध उत्पादन देश है। इस सफलता में सहकारी समूह का महत्वपूर्ण योगदान है। प्रायः सभी राज्यों में दुग्ध उत्पादन प्रमुख रूप से सहकारी संस्थाओं द्वारा उत्पादित और वितरित किए जाते हैं। आपका वाराणा दूध इसका एक उदाहरण है। केवल दूध ही नहीं, उर्वरक, कपास, हैंडलूम, हाउसिंग, खाद्य तेल यानी जैसे क्षेत्र में सहकारी संस्थाएं अपनी महत्वपूर्ण भूमिका निभा रही है। इफ्को भारत ही नहीं विश्व के अग्रणी सहकारी संस्थाओं में से एक है। सहकारी संस्थाएं न गरीबी दूर करने हैं, खाद्य सुरक्षा और प्राकृतिक संसाधनों के प्रबंधन में अहम भूमिका निभाए हैं। लेकिन इस तेजी से बदलते हुए समय में सहकारी संस्थाओं को भी अपने आप को बदलने की आवश्यकता है। उन्हें अधिक से अधिक टेक्नोलॉजी का उपयोग करना चाहिए, साथ ही मैनेजमेंट को प्रोफेशनल बनाना चाहिए। देवियों और स्वजनों, आज हमारे देश में 8.5 लाख से अधिक सहकारी संस्थाएं काम कर रही है। महाराष्ट्र और गुजरात में तो सहकारिता की जड़ें बहुत ही मजबूत है, लेकिन सहकारिता की पूरी क्षमता का अभी भी उपयोग नहीं हुआ है। कई सहकारी संस्थाएं पूंजी और संसाधन की कमी, गवर्नेंस और मैनेजमेंट तथा कम भागीदारी जैसे संस्थाओं से जुड़ी रही है। मेरा मानना है कि अधिक से अधिक युवाओं को सहकारिता से जोड़ना इस दिशा में महत्वपूर्ण हो सकता है। युवा गवर्नेंस और मैनेजमेंट में टेक्नोलॉजी का समावेशन कर उन संस्थाओं का कायाकल्प कर सकते हैं। सहकारी संस्थाओं को नई नई क्षेत्रों जैसे ऑर्गेनिक फार्मिंग, स्टोरेज कैपेसिटी बिल्डिंग, इको टूरिज्म में भी आगे आने का प्रयास करना चाहिए। भारत सरकार का मानना है कि देश में सहकार से समृद्धि आएगी। सहकारी आंदोलन को मजबूत करने के लिए वर्ष 2021 में सहकारिता मंत्रालय का गठन किया गया है। इस वर्ष के बजट में भी सहकारिता क्षेत्र के सुव्यवस्थित और सर्वांगीण विकास के लिए नेशनल कोऑपरेशन पॉलिसियां लाने का प्रयास रखा गया है। प्राथमिक से लेकर शीर्ष स्तर की सहकारी समितियों ने सहकारी आंदोलन को सशक्त और मजबूत करने के लिए और भी अनेक प्रयास किए जा रहे हैं। विभिन्न योजनाओं के तहत सहकारी संस्थाओं को वित्तीय, तकनीकी और प्रशिक्षण संबंधी सहायता दी जा रही है। सभी संस्थानों को इन योजनाओं का अधिक से अधिक लाभ लेना चाहिए। किसी भी उद्यम का आम लोगों से जुड़ाव उसकी सफलता का असली राज होता है। लोकतांत्रिक व्यवस्था और पारदर्शिता सहकारिता की सफलता के लिए महत्वपूर्ण है। सहकारी संस्थाओं ने उनके सदस्यों का हित सर्वोपरि होना चाहिए। ये सदैव ध्यान रखना चाहिए कि कोई भी सहकारी संस्था किसी के व्यक्तिगत हित और लाभ कमाने का साधन बनकर ना रह जाए, नहीं तो कोऑपरेटिव का उद्देश्य ही समाप्त हो जाएगा। कोऑपरेटिव में रियल कोऑपरेशन होना चाहिए, किसी की मोनोपोली नहीं। गांधी जी का मानना था कि हम सहकारिता आंदोलन की सफलता को सहकारी समितियों की संस्था से नहीं बल्कि सहकारी समितियों की नैतिक स्थिति से मापेंगे।
मुझे खुशी है कि बराना समूह अपने हितधारकों के न केवल आर्थिक बल्कि शिक्षा और चिकित्सा की जरूरतों को भी पूरा कर रहे हैं। देवियों स्वजनों, आज बराना में महिला संगठनों का ये संस्था द्वारा जिस तरह के महिलाओं को आगे बढ़ाने के लिए, आर्थिक और सामाजिक रूप से आगे बढ़ाने के लिए कार्य किया जा रहा है, मैं अत्यंत खुश हूँ और उनको सराहना करना चाहूँगी। हम सब जानते हैं भारत में आधा आबादी है महिला। पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी कहा करते थे कि महिलाओं की सशक्ति में, सामाजिक और आर्थिक उत्थान में देश का आर्थिक और सामाजिक उत्थान, देश का प्रगति। आज महिलाएं आगे बढ़ रही हैं, देश आगे बढ़ रहे हैं। इस तरह के संगठन को मैं सराहना करना चाहती हूँ। सरकार अपने तरफ से प्रयास कर रहे हैं, लेकिन संगठन भी, इस तरह के संगठन भी प्रयास कर रहे हैं, जिस वजह से आज महिलाएं अपने पांव पे खड़े हैं और देश को विकास करने में योगदान दे रहे हैं। आज महिलाएं शिक्षा, स्वास्थ्य, आर्थिक विकास हर क्षेत्र में आगे बढ़ रहे हैं। मैं कभी कभी भिन्न भिन्न यूनिवर्सिटी कॉलेजों में जाती हूँ। आज महिलाएं, छात्र से ज़्यादा गोल्ड मेडल लाते हैं। किसी भी क्षेत्र में महिलाएं पीछे नहीं है। मैं कोरे साहब को धन्यवाद देना चाहती हूँ, मैडम कोरे को भी धन्यवाद देना चाहती हूँ कि इस संस्था को आगे बढ़ाने में ये लोग भरपूर प्रयास कर रहे हैं। मुझे लगता है इसका भविष्य और भी उज्जवल होगा। इसका उन्नति, इसका आर्थिक विकास देश के लिए और भी सहयोगी होगा। इसमें कोई द्विमत होना नहीं चाहिए। देवियों स्वजनों, आप लोग इतनी बड़ी संख्या में यहाँ आए हैं, इसलिए मैं आपसे कुछ बातें व्यक्तिगत जीवन में अपनाने का अनुरोध करना चाहती हूँ। आप शिक्षा के महत्व को समझें और अपने बच्चों को अच्छी से अच्छी शिक्षा देने का प्रयास करें। अच्छी और नैतिकतापूर्ण शिक्षा जीवन में सकारात्मक बदलाव लाएगी। नई टेक्नोलॉजी को सीखने और अपनाने में आगे रहें। ये न केवल आपके जीवन को सुविधाजनक बनाएंगे, बल्कि आपके इसके दुरुपयोग के बारे में भी जागरूक रहना होगा। पर्यावरण संरक्षण को अपने दैनिक जीवन में अहम स्थान दें, क्योंकि आपके छोटे छोटे प्रयास धरती माँ और इसके बच्चों को बचाने में अहम होंगे। अपने से कमजोर लोगों की यथासंभव मदद करें और उनको भी साथ लेकर चलने का प्रयास करें। देश के विकास में योगदान करने के लिए सदैव तत्पर रहें। हमारे व्यक्तिगत और सामूहिक प्रयास भारत को विश्व पटल पर ऊंचा स्थान दिलाएंगे। मेरी शुभकामनाएं सदैव आपके साथ है। इसी के साथ मैं अपनी वाणी को विराम देती हूँ। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।